त्या दिवशी मी आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हर हॉस्पिटलमध्ये होतो. एका नातेवाईकाला बघण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो. इथून आमचं गाव खूप लांब होतं, पण नातेवाईक खूपच जवळचा होता. म्हणजे माझी अगदी चुलत सासूच होती ती. पण आता संध्याकाळ झाल्यामुळे रात्री कसा प्रवास करणार? सगळेजण मुक्कामी थांबा म्हणत होते. मात्र माझ्या घरून पण फोन येत होते. शेवटी मी गाडी भाड्याने करून आली होती. त्यावेळेस येताना ड्रायव्हरने बहाणा केला आणि गाडी बंद पडली म्हणून निम्या रस्त्यात गाडीच थांबवली. मग काय, रात्री गाडीमध्ये प्रवास करणं तर जमणार नव्हतं. त्यावेळेस माझ्या ड्रायव्हरने अगदी बहाणा करून मला एक हॉटेलमध्ये नेलं. हॉटेलमध्ये रात्री मुक्काम करू आणि सकाळी गॅरेजला गाडी लावून गाडी नीट झाल्यावरती आपण घरी जाऊ असं त्याने मला सांगितलं. मी पण त्याचं ऐकलं आणि हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने जे माझ्यासोबत केलं ते मला अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. त्या दिवशी रात्रभर माझ्यासोबत त्या नवीन तरुणाने कसा आनंद घेतला आणि पुढे तो कसा रोज रोज मला सुख देऊ लागला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संगीता आहे. मी आता 30 ओलांडली, मात्र अजूनपर्यंत मी दिसायला सुंदर आणि देखणी दिसते. मी चांगल्या नोकरीला आहे आणि पगार पण चांगला आहे. माझी नोकरी अगदी परमनंट आहे, त्यामुळे पैशाची मला काहीसुद्धा कमी नाही. मी गावामध्येच नोकरी करते. मात्र माझी एक चुलत सासू होती आणि ती नेहमी आजारी असायची. एक दिवशी असंच मी जॉबवर होते. त्यावेळेस माझ्या नंदेने म्हणजे चुलत नंदेने माझ्या नवऱ्याच्या चुलत बहिणीने फोन केला आणि वहिनी, आईची तब्येत खूपच खराब झाली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे असं सांगितलं. हे सांगितल्यानंतर मला पण खरंच खूप वाईट वाटलं होतं की माझी ती चुलत सासू खूप चांगली होती. मला तर सख्खी सासू नव्हती, मात्र आम्ही त्यांच्या घरी गेलो की ती मला खूपच जीव लावायची. मी त्यांची सून होती, मात्र अगदी लेकीसारखी मला ठेवत असायची. आमच्या प्रत्येक सुखदुःखात ती असायची. माझे मालक तर कामानिमित्त बाहेर असायचे. कधीतरी 2-4 महिन्यातून ते घरी यायचे, त्यामुळे त्यांना पण जमायचं नाही. मी त्याच्यात घरी एकटे होते. माझे सासरे, त्यांना मात्र प्रवास जमायचा नाही आणि ते गावामध्येच आमची शेती आहे ते पाहत असायचे. मग काय, मला पण कामामुळे सुट्टी भेटत नव्हती. पण त्या दिवशी नेमका शनिवार होता. दुसऱ्याच दिवशी मी कामावरून अगदीच 2-3 दिवसाची रजा घ्यायचं असं माझं म्हणणं होतं. पण मी विचार केला की मी तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन तर काय करणार? शेवटी माझी नोकरी महत्त्वाची होती. मग काय, त्यावेळेस मी असं ठरवलं की एखादी गाडी भाडोत्री करून जाऊन सासूबाईला बघून यावं. कारण की नंतर कोणाचं काही खरं नाही. त्याच्यातच माझ्या सासूबाई मला पण बोलत नव्हत्या आणि ओळखतसुद्धा नव्हत्या. त्या शहरामध्ये होत्या, कारण की माझ्या त्या दुसऱ्या सासूबाई त्या शहरातच राहायच्या. त्यांचा मुलगा तिकडेच नोकरी करायचा आणि ती माझी नणंद पण तिच्याकडे गेली होती. सगळे नातेवाईकांना मी फोन केला. सगळे जाऊन बघून आले होते. मीच सगळ्यात पाठीमागे होते, कारण की मला थोडंसं उशिरा समजलं होतं. मी म्हटलं की बरं मी येईन. माझं मात्र काही नक्की नव्हतं. माझे सासरे कुठे जायचं म्हटलं की नको म्हणत असायचे. त्यांना आवडायचं नाही मी कुठे गेलेले. मात्र मी कशी जाणार आता एकटीला? तर शहरात कसे जायचं? त्याच्यातच ज्या हॉस्पिटलमध्ये होते ते मला हॉस्पिटलसुद्धा माहीत नव्हतं. आता नवीन ठिकाणी जायचं म्हटल्यावर स्वतःचं कोणीतरी ज्याला सगळं माहीत आहे तो व्यक्ती लागणार. काय करू मला समजत नव्हतं. त्याच वेळेस आमच्या गावामध्ये एक तरुण राहतो आणि त्याचं नाव अभिषेक आहे. अगदी माझ्या ओळखीचा, चांगला गाडी ड्रायव्हर आणि त्याची स्वतःची गाडी नाही, मात्र तो एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. माझ्या लक्षात आलं, कारण की नेहमी कुठे जायचं म्हटलं मी त्याला फोन लावायचे. त्या दिवशी पण असंच संध्याकाळी 8 वाजता मी त्याला फोन केला. त्यावेळेस अचानक माझा फोन आल्यानंतर तो म्हटला की काय झालं हो? अचानक फोन केला
मी म्हटलं की उद्या निवांत आहे का? त्यावेळेस तो अभि म्हटला की हो, मी तर निवांतच आहे. काय काम होतं का तुमचं? मी म्हटलं काही नाही. अहो थोडंसं पुण्याला जायचं होतं. तो म्हटला की हो, जाऊ ना. कशाला? काय काम आहे का? मी म्हटलं की हो, थोडंसं कामच आहे. कारण की माझी सासूबाई तिथे ॲडमिट आहे. त्यांना पाहायचं होतं. आपण सकाळ जाऊ आणि संध्याकाळपर्यंत माघारी येऊ. असंही घरापासून ते खूपच लांब होतं. 300-350 किलोमीटर. मात्र असं बसने जाणं मला पण योग्य वाटत नव्हतं. तो म्हटला की हो, जाऊ की, त्याच्यात काय आहे? उद्या किती वाजता जायचं? मी म्हटलं माझं घरातलं होऊस तोपर्यंत 8 ते 10 वाजतील. मात्र त्यावेळेस तुम्ही या सगळं उरकून, मग तेव्हा जाऊ. त्यावेळेस तो अभि म्हटला की हो, पण कोण कोण आहे? मी म्हटलं की कोणी नाही. अरे आपण दोघंच जाऊया. कारण की माझ्या सासऱ्यांना तर प्रवास अजिबात जमत नाही आणि त्यांना गाडीमध्ये एवढा वेळ प्रवास करणं काही मला पण योग्य वाटत नाही. त्यामुळे आपण दोघंच जाऊया. असं मी म्हणताच तो म्हटला की हो, चालेल. मी पण मालकाकडून आताच गाडी घेऊन येतो आणि गॅस वगैरे टाकून ठेवतो. म्हणजे उद्या जायला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं बरं ठीक आहे. त्यावेळेस त्याने किती भाड्याचे पैसे होते ते सांगितलं आणि मी पण लगेच त्याला पैसे पाठवले. दुसऱ्या दिवशी जायचं आहे म्हणून मी पण सगळी तयारी घरातली करून ठेवली. लगेच माझ्या नणंदेला आणि माझे जे चुलत दीर होते त्यांना मी सांगितलं आणि त्यांच्याकडून हॉस्पिटलचा ॲड्रेस मागून घेतला. खूपच मोठं हॉस्पिटल होतं. मात्र ते कोणत्या एरियात होतं ते मला माहीत नव्हतं. मी लगेच तो ॲड्रेस घेतला आणि त्या ड्रायव्हरला पाठवला. तो म्हटला की हो, हा एरिया मला माहीत आहे. मी येतो उद्या. मी म्हटलं बरं ठीक आहे. त्या दिवशी मी अगदी गाढ झोपले आणि सकाळी लवकर उठलं. सकाळी सगळं आवरलं मात्र त्याला फोन करत होते. येतो येतो म्हणून त्याने दुपारचे 11 ते 12 इतकेच वाजवले. मी म्हटलं काय रे, आपलं तर सकाळी लवकर जायचं ठरवलेलं. आता जाऊन आपण कधी माघारी येणार? खूपच उशीर होईल. तो म्हटला की हो, उशीर तर होणारच आहे. पण काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत व्यवस्थित पोहोचवतो. अरे मी म्हटलं की हो, पण नंतर किती गर्दी होते आणि ट्रॅफिकमध्येच आपल्याला किती वेळ जाईल. तो म्हटला काही प्रॉब्लेम नाही. मला रस्ते माहीत आहेत चांगले. मी अगदी लवकर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेतो. मी म्हटलं बरं. आता मी 1-2 दिवसाची रजा तर काढली होती. मात्र म्हटलं की चला जाऊन भेटी तरी होतील तेवढ्याच. कारण की त्या सासूबाईंचं काही खरं नव्हतं. नंतर मलाच म्हणणार आले नाही. आणि असंही माझ्या मालकांवर त्या सासूबाईंचा खूप जीव होता आणि ते खूपच आम्हाला प्रेम करायचे. मात्र आमचे हे तर नाहीत. म्हणून मग मी म्हटलं की मी तर जाऊन येते. नाहीतर सगळे नातेवाईक पुन्हा आम्हालाच नावं ठेवतील. मी त्या दिवशी घरून येताना नुसत्या अगदीच चपाती आणि डबा बांधून घेतला होता. आम्ही प्रवासातून निघालो. आज मात्र नेहमीपेक्षा मी खूपच वेगळे दिसायचे. कारण की प्रवासात जायचं म्हणून त्या दिवशी मी माझा गाऊन घातला होता आणि त्याच्यामध्ये मी खूपच सुंदर दिसत होते. त्याच्या शेजारीच मी बसले होते. अभिचं लक्ष गाडीवर कमी पण माझ्याकडे जास्त होतं असंच मला दिसलं. मात्र मी खूपच सुशिक्षित आणि संस्कारी असलेली बाई आहे. मला तसं अजिबात काही आवडायचं नाही. मी त्याला बोलत होते. त्याने गाडीमध्ये खूपच रोमॅन्टिक गाणी लावली होती. हे गाणे ऐकूनच माझं मन अगदीच कासावीस झालं आणि मी पण माझ्याच धुंदीत हरपून गेले आणि प्रवासामध्ये असा चांगले वातावरण निर्माण झालं होतं. मात्र तिथे कसं वातावरण आहे ते मला माहिती नव्हतं. मी त्याला म्हटलं की काय रे अभि, आजकाल फक्त हेच काम करतोय की दुसरं काय? तो म्हटला की नाही, मला ड्रायव्हरिंग करायला खूप आवडतं आणि त्यामुळेच मी हेच काम करतो. मी म्हटलं की होय का? तुमचं काय चाललं आहे? निवांतच असता? मी म्हटलं की हो, निवांतच. तुमचं बरं आहे आपलं. चांगली नोकरी आहे तुम्हाला. त्यामुळे घरी पैशाची काही कमी नाही. मी म्हटलं की हो, ते तर आहेच. तशी काही कमी नाही. त्यावेळेस तो म्हटला की पण तुम्ही एकट्याच दिसता. हो, हे बाहेरच असतेत रे आणि त्यांना कामामुळे अजिबात जमत नाही. आता जर ते असते तर आपण तिघं सोबत गेलो असतो. मात्र काय करणार? त्यांना अजिबात जमत नाही आणि वेळ पण नाही सध्या तर त्यांना. कारण की ते काही दिवसानंतर गावाकडे इकडे येणार आहेत आणि त्यांच्या सुट्ट्या
जास्त होतील, त्यामुळे ते अजिबात सुट्टी घेत नाहीत, असं आम्ही बोलत होतो. त्यावेळेस जाताना आम्हाला इकडे यायला 6 ते 7 वाजले होते. खूपच अंधार दाटला होता. येऊस्तोपर्यंत मला तर बाई प्रवासात खूपच कंटाळा आला होता. जाऊन मी माझ्या आत्याबाईंना भेटले. तोपर्यंत तो बाहेरच थांबला होता. हॉस्पिटलमध्ये 2 तास गेले आणि मग काय सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या. पण यायला मला उशीर होत होता. मात्र त्याच वेळेस काही जण मला म्हणत होते की आजच्या दिवस इथेच थांब, कारण की तिथे जवळच माझ्या चुलत दिराचं घर होतं आणि ते सगळे म्हणत होते की आता उशीर पण खूप झाला आहे. मात्र मी म्हटलं नको. अहो, मी लोकांची गाडी घेऊन आले आणि तो तरुण पण, तो ड्रायव्हर पण माझ्यासोबतच आहे. तो खाली पार्किंगमध्ये थांबला आहे. हे योग्य नाही ना दिसत. मला पण थांबण्याची खूप इच्छा होती, कारण की आळस पण खूप आला होता. पण मी म्हटलं जाऊ दे, असंही इथे थांबून तर काय करणार. हॉस्पिटलमधून कधी बाहेर निघते असंच झालं होतं, कारण की तिथलं वातावरण आणि त्या वासा अजिबात मला सहन व्हायचं नाही. आधीच मला असलं काही अजिबात आवडायचं नव्हतं. मग काय सगळ्यांची भेटी घेतल्यानंतर मी हॉस्पिटलमधून बाहेर आले आणि तिथेच मला 10:30 वाजले होते. मग काय मी त्या अभिला म्हटलं की चल बाई गं, खूपच उशीर झाला. तो म्हटला की हो, कुठेतरी आपण जेवण करूया. मग काय तिथून आम्ही पुढे खूप आलो आणि त्याच वेळेस एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो. ते हॉटेल होतं की लॉज होतं ते मला माहीत नाही. मात्र आजूबाजूला असे काही लोकं होते की अगदी टक लावूनच मला पाहत होते. हे पाहून अभि पण त्यांच्याबरोबरच मला निहाळत होता. पहिल्यांदाच मी असं कोणासोबत अशी एकटे आले होते. पुढे आम्ही जेवण केलं. मात्र तो म्हटला की काय माहीत आज तुम्ही खूपच वेगळा दिसत होता. मी म्हटलं का रे? कारण की खरंच खूपच सुंदर दिसत होता. मी म्हटलं असं का बोलला? अहो, त्या हॉटेलमध्ये पण सगळे लोकं तुम्हालाच पाहत होते. मी म्हटलं की हो, आता पाहणारच. तुम्ही खरंच एवढं देखणे आणि सुंदर आहात की सहज कोणी पण तुमच्याकडे पाहतं. मी म्हटलं की होय का? तो माझी स्तुती करत होता. मला पण खूपच बरं वाटत होतं. बोलता बोलता तो म्हटला की राव, तुम्ही एवढ्या सुंदर आहात तरी पण कसे काय साहेब तुम्हाला सोडून बाहेर राहतात? मी म्हटलं का रे? मग काय त्यांनी इथेच थांबावं? काम वगैरे नको का? त्यावेळेस तो म्हटला की मी जर त्यांच्या जागी असतो तुम्हाला जरासुद्धा अगदी असं रिकामं सोडलं नसतं. मी म्हटलं काय केलं असतं? तर तो म्हटला की खूप प्रेम केलं असतं तुमच्यावरती, कारण की तुमच्यासारखी व्यक्ती भेटाय खरंच खूप नशीबवान. तुम्हाला पाहिलं तर अगदी सहज कोणी पण प्रेमात पडेल. हे ऐकून मला पण बरं वाटलं. बोलता बोलता मी त्याला म्हटलं की तुझं लग्न झालं आहे का? तो याच्यावर काहीच बोलला नाही. त्यावेळेस तो मला म्हटला की खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मला रस्ता कधी जातोय तसं असंच वाटतंय. आम्ही बोलत असताना तो म्हटला की अचानक गाडी व्यवस्थित चालली नाही. मी म्हटलं का रे? तो म्हटला गाडीच व्यवस्थित चालत नाही. आपल्याला इथेच थांबावे लागेल, नाहीतर काहीतरी काम लागेल आणि कुठेतरी आपण अडकून बसू. मी म्हटलं मग? तो म्हटला की गॅरेजवरती लावू गाडी. गॅरेजवरती गाडी लावली. मात्र गाडीचं नेमकं काम निघालं. तो मला म्हटला की गाडीला नीट व्हायला खूप वेळ लागेल, कारण की आता संध्याकाळ झाली आहे आणि कोण कामगार पण नाहीत. मी म्हटलं मग रात्रभर कुठे थांबणार? तो म्हटला थांबू, इथेच जवळ हॉटेल आहे. त्याला इथलं सगळं माहिती होतं. आता मी नाही पण म्हणू शकत नव्हते. मग काय त्या दिवशी मी हॉटेलमध्ये त्याच्यासोबत गेले. बाई गं, पहिल्यांदाच असं कोणत्या तरी ठिकाणी मी गेले होते. मी त्याला म्हटलं की बरं जाऊ दे, अशी ही थंडी खूप आहे, आपण मग हॉटेलमध्येच थांबूया. तो लगेच तयार झाला. मी त्याच्यासोबत रात्री हॉटेलमध्ये गेले. मात्र गेल्यानंतर तो म्हटला आम्ही फ्रेश होऊन येतो. मी म्हटलं बरं. तो फ्रेश होऊन आला आणि मी त्याला पाहतच बसले. खूपच तरुण आणि भरदार शरीरसृष्टी असलेला. अगदीच मी त्याला पाहून वेडीपिशी झाले. त्यावेळेस त्याने बरोबर ओळखलं की माझ्या मनामध्ये काय आहे ते. तो म्हटला की काय पाहता एवढं? मी म्हटलं काही नाही, खूपच तरुण दिसतो रे तू. तो म्हटला की आवडलो का? मी म्हटलं की हो, खरंच खूपच चांगली शरीरसृष्टी आहे. तो म्हटला की मला पण तुम्ही खूप आवडला, एक गोष्ट बोलू का? असं तो म्हटला. मी म्हटलं की हां, तुम्हाला जर मी खरंच खूप आवडत असेल तर माझ्यासोबत आजची रात्र घालवाल का? मी तुमच्यावर खूप प्रेम करेन.
नकळत तो असं म्हटला आणि मला पण तेच पाहिजे होतं. काय माहीत त्याच्याविषयी एवढी का मला ओढ निर्माण झाली होती. मग काय, अलगद तो जवळ आला आणि मला जवळ घेतलं. ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं तो मला सुख देऊ लागला. मला खूप प्रेम करू लागला आणि सुखाचे क्षण तर त्याने रात्रभर दिले आणि माझ्यासोबत आनंद घेतला. माझा हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. रात्रभर वेड्यासारखं त्याने मला सुख दिलं आणि मला पण खूपच चांगलं वाटलं. त्या ड्रायव्हरसोबत ती रात्र अगदी सुखात गेली. सकाळी खूप उशिराने आम्ही दोघं उठलो. खूपच आळस आला होता. मात्र त्याच्या मिठीमध्ये जो सुख मला मिळालं होतं, आजपर्यंत असा अनुभव कधीच मिळाला नव्हता. तिथून आम्ही घरी आलो आणि घरी वेगळंच कारण सांगितलं. मात्र त्या दिवशी गाडीत फक्त बहाणा होता बंद पडण्याचा. खरं तर त्याला माझ्यासोबत सुखाचे क्षण घ्यायचे होते. पण तिथून पुढून आमची चांगलीच भेट होत गेली. आम्ही नेहमीच भेटत गेलो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.